हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून व्यावसायिकांना गॅस मिळत नाही, मात्र घरगुती गॅस जो आहे तो मिळतोय असा दावा जो आहे तो प्रशासनाकडून केला जातोय. मात्र ग्रामीण भागातील जनता जे आहेत आता घरगुती गॅस मिळणं हे कठीण झाले आहे. खरं तर ग्रामीण भागातील जनतेकडून जे आहे ते त्यांनी बुकिंग केल्यानंतर त्यांच्याकडून डीसीए नंबर घेतला जातो आणि डीसीए नंबर घेतल्यानंतर त्या ग्राहकांना जो आहे तो थेट गॅस पोहोचत नाही. 15-15, 20-20 दिवस गॅस पोहोचत नाही. यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील. सर, खरं तर ग्रामीण भागामध्ये जे आहे ते पूर्वी ज्या एजन्सी धारकाकडून जे आहेत ते घरपोच त्यांना सुविधा दिली जायची, गावागावात गाड्या यायच्या, ते गाड्या येणं बंद झालेलं आहे. माझ्याकडे तशी काही तक्रार नाहीये, परंतु आपल्याकडून अशी जर का सूचना असेल तर आम्ही निश्चितपणे सर्व गॅस एजन्सी समन्वय साधू आणि असं काही असेल तर त्यांना आपण निर्देश देऊ की ज्या पद्धतीने बुकिंग होते त्या पद्धतीने त्या त्या गावात गाड्या पोहोचाव्या, जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाही. आणि असं काय आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू. खरं तर सर, पूर्वी जे आहे ते गॅस बुकिंग झाल्यानंतर काही तासामध्ये काही किंवा एका दिवसाच्या अंतरानं जे आहे ते गावात आणून त्यांना थेट गाडी आणून द्यायची. मात्र ते मागच्या 1 महिन्यापासून 100% बंद झालेलं आहे. असं नाहीये, प्रत्येक गावामध्ये गाडी जात आहे, परंतु बुकिंगचं प्रमाण वाढल्यामुळे थोडासा कालावधी जास्त लागतो. म्हणजे पहिले 1 दिवस लागत असेल तर 5-6 दिवसापर्यंतचा कालावधी लागत आहे. असंही बोललं जाते की डीसीए नंबर त्या ग्राहकाकडून घ्यायचा आणि त्यांचा काळा बाजार करायचा आणि तो ऑन नाही करायचा सिलेंडर. असं काही तुमच्या निदर्शनास आलं का? जर आलं तर तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार? माझ्या तरी अजून काही निदर्शनास आलेलं नाही. आल्यानंतर आपण निश्चित कारवाई करू. व्यवसाय गॅसची काय परिस्थिती आहे? व्यावसायिकांना गॅस मिळण्याची काही संधी आहे का, चान्सेस आहेत का आता सध्या? त्या संदर्भात सेल्स ऑफिसर यांच्याशी बोलून आपण आढावा घेतोय. वारंवार त्यांच्याशी आपण संपर्कात आहे. साठा अवेलेबल झाल्यानंतर मग आपण आपल्या इमर्जन्सी सर्व्हिसेस नंतर उपलब्ध झाला तर आपण निश्चित वापर करू. निश्चितच आपण बघतो की जे ग्रामीण भागामध्ये गॅस तुटवडा निर्माण झालाय, ग्रामीण भागातील गॅस ग्राहकांना जे आहे ते गॅस सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे गॅस सिलेंडर जे आहे ते ग्रामीण भागातील सिलेंडर धारक जे आहेत ते कुठेतरी अडचणीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जे कोणी चढ्या दराने किंवा अन्य गॅसची विक्री करत असेल, ग्राहकाकडून डीसीए नंबर घेत असेल आणि ते ग्राहकांना पोहोचत नसेल, अशावर ही कारवाई करण्याचा इशारा पुरवठा अधिकारी यांनी दिलेला आहे. कॅमेरामन साईनाथ सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.